Welcome, and today we are going to discuss and decode a new concept which is in news currently, and that is sovereignty. आज रिसेंट पास्टमध्ये आपण खूप युद्ध होताना बघतोय आजूबाजूला इंटरनॅशनल रिलेशन्सचा जो टॉपिक असतो त्यात आपल्याला तर वॉर हे नेहमीच सुरू असतात. त्यामध्ये रशिया युक्रेनचा असो, त्यानंतर आत्ताच नुकतं जे सुरू आहे ते US आणि इराणचा असो, तर त्यामध्ये एक टर्म पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येते, ती म्हणजे सोव्हर्निटी. सो सर, व्हॉट इज इट? सॉव्हर्निटी ही टर्म जर इंडियन स्टेटच्या जर कंटेक्स्टमध्ये आपण पाहिली तर प्रिएम्बल मध्ये मेन्शन केलेली आहे. बाय डेफिनेशन जर सॉव्हर्निटीला आपण बघितलं, एनी स्टेट इन कंटेक्स्ट ऑफ इंडियन स्टेट इट इज इंडिपेंडंट, फ्री फ्रॉम एनी डॉमिनियन स्टेटस or any dependency on other state, and the affair of state, be it internal be it external, दोन्ही अफेअर्स हे इथल्या सॉव्हरीन गव्हर्नमेंटने स्वतःच्या स्वतः कंडक्ट केलेले असणार. त्याला आपण एक वॉरच्या जर कंटेक्स्ट मध्ये बघायचं झालं तर आपण बऱ्याच वेळेस असं म्हणतो, या देशाने रशियाने युक्रेनवर हल्ला केला तर या हल्ल्यामुळे त्यांची सॉव्हर्निटी कॉम्प्रोमाइज झाली. तर अशा प्रकारे बरेचसे उदाहरण आपण सॉव्हर्निटीच्या कंटेक्स्ट मध्ये आपण आज घेऊ शकतो आणि ही खूप महत्वाची टर्म आहे. ओके. सो सर, आता जे सॉव्हर्निटी आपण बोलतोय, तर जितके पण डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत, रिपब्लिक कंट्रीज आहेत, तिथे एक मग नेक्स्ट जी स्टेप आहे सॉव्हर्निटीची, ती म्हणजे पॉप्युलर सॉव्हर्निटी. सो त्याचं काय मीन्स व्हॉट इट इज? आपलं प्रिएम्बल स्टार्ट होते वी द पीपल ऑफ इंडिया. येस. त्यामध्ये जे वी द पीपल ऑफ इंडिया आहे ना, हे वी द पीपल ऑफ इंडिया रिप्रेझेंट करते पूर्ण पीपल ऑफ दिस नेशन. आणि इंडियन स्टेट जो अथॉरिटी किंवा पॉवर डिराईव्ह करतो तो पीपल मधून डिराईव्ह करतो. तर पॉप्युलर सॉव्हर्निटी इज अबाउट हाऊ पीपल देमसेल्फ क्रिएट अ स्टेट अँड ॲडमिनिस्टर देमसेल्फ. तर ही मुळात पॉप्युलर सॉव्हर्निटीची कन्सेप्ट आहे. ओके. सो सर, इतकं माहीत पडते की सॉव्हर्निटी ही एक खूपच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे इन रिगार्ड टू अ नेशन, अ स्टेट. तर ही जी कन्सेप्ट आहे सॉव्हर्निटीची, तर तुम्हाला काय वाटतं दॅट अ स्टेट इज सॉव्हरन? तर एका स्टेटसाठी हे किती इम्पॉर्टंट आहे टू बी अ सॉव्हरन स्टेट? सॉव्हरेन स्टेट, सॉव्हर्निटी ही जी कन्सेप्ट आहे हे मूळ गाभा आहे, स्वतंत्र असण्याचा सगळ्यात मूळ गाभा आहे. ओके. जर आजच्या कंटेक्स्ट मध्ये जर आपण घेतलं तर आज इंटरनल सॉव्हर्निटी आणि एक्सटर्नल सॉव्हर्निटी. इंटरनल सॉव्हर्निटी म्हणजे काय? जी इलेक्टेड गव्हर्नमेंट आहे, ती इलेक्टेड गव्हर्नमेंटला पीपलची किती लेजिटिमसी आहे, म्हणजे त्यांनी पास केलेले लॉज असतील, रूल्स असतील, लोक किती मानतात त्याला, त्याच्यानुसार किती वर्क करतात, या बेसिसवर इंटरनल सॉव्हर्निटी कळते. आणि एक्सटर्नल सॉव्हर्निटी एखाद्या बाहेरच्या देशाचा प्रभाव किती आहे किंवा बाहेरच्या देशांच्या सांगण्यावरून ह्या देशातले ऍडमिनिस्ट्रेशन चालत आहे का, अथॉरिटी वर्क करत आहे का, तर ही एक्सटर्नल सॉव्हर्निटी आहे. ओके. अजून जर रशिया युक्रेनच्या वॉर मध्ये आपण बघितलं, रशियाने अटॅक केला आणि एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला, टेरिटोरियल एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न केला, तर तिथे त्यांची एक्सटर्नल सॉव्हर्निटी जी होती युक्रेनची ती कॉम्प्रोमाइज झाली. त्यामुळे ते जेव्हा इंटरनॅशनल फोरमवर बोलतात ते सांगतात की आमचे जे टेरिटोरियल इंटिग्रिटी ही कॉम्प्रोमाइज होत आहे रशियाच्या इन्व्हेजनमुळे, त्यामुळे आमची सॉव्हर्निटी कॉम्प्रोमाइज झाली. ओके. म्हणजे एका स्टेटला एक्झिस्ट करण्यासाठी सॉव्हर्निटी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इवन दो त्याला इंडिपेंडंट राहण्यासाठी पण सॉव्हर्निटी इम्पॉर्टंट आहे, किंवा कुठलीही व्हॅल्यू लाईक डेमोक्रेसी किंवा जर कॉन्स्टिट्यूशन पण जर आपल्याला तिथे एक्झिक्यूट करायचं आहे, तर सॉव्हर्निटी इज द मेन कन्सेप्ट, मेन व्हॅल्यू. ओके. अजून सॉव्हर्निटीच्या बाबतीत अजून बोलायचं झालं तर आजच्या कंटेक्स्ट मध्ये इकॉनॉमिक सॉव्हर्निटी आहे, डिजिटल सॉव्हर्निटी आहे. येस. ती कशी?
आपल्या देशामध्ये जे काही इकॉनॉमिक कंडिशन आहे, त्याच्याबद्दलचे जे काही लॉज आहेत, ज्या काही आपण वेगवेगळे धोरण ठरवतो, त्याच्यावर कोणत्या बाहेरच्या देशाचा प्रभाव आहे का? एनर्जीच्या कंटेक्स्ट मध्ये जर बघितलं, सप्लाय चेन्स आहे, एनर्जी आपण आपल्या इकडे जे एनर्जीचा वापर आहे ते कोणाच्या सांगण्यावरून तसा वापर होतो का? इकॉनॉमिक सँक्शन्स, ह्या गोष्टीमुळे इकॉनॉमिक सॉव्हर्निटी आपली कॉम्प्रोमाइज होऊ शकते. तर त्या कंटेक्स्ट मध्ये सॉव्हर्निटीचं महत्व हे वाढतच चाललेलं आहे. एखादा जो स्टेट आहे त्याला इंडिपेंडंट राहण्यासाठी, त्याची स्वतःची टेरिटोरियल इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी, तिथल्या लोकांना त्यांच्यानुसार राज्य करण्यासाठी सॉव्हर्निटी खूप महत्वाची आहे. रिजिम चेंज जे ऑपरेशन आहे, इपिक फ्युरी, US ने इपिक फ्युरी जे ऑपरेशन आता राबवलंय, त्याच्या कंटेक्स्ट मध्ये त्यांचं असं म्हणणं होतं US चं की तिकडचे जे लोक आहेत इराणचे, ते इराणची इंटरनल सॉव्हर्निटी मानत नाहीत. ते लेजिटिमसी त्या स्टेटला देत नाहीत. ती लेजिटिमसी मिळवून देण्यासाठी USA इराणवर हल्ला करून, रिजिम चेंज करून आणि त्यांचं राज्य त्यांना सोपवण्यात यावं, असं एक टाईपचा USAचा नॅरेटिव्ह सध्या चालू आहे. पण या युद्धामध्ये आयतुल्ला खोमानी जे सुप्रीम लीडर आहेत इराणचे, त्यांना ते जे USAच्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, त्यानंतर लेजिटिमसी त्या स्टेटची अजून घट्ट झाली. म्हणजे तिकडच्या लोकांनी प्रोटेस्ट केला, त्यांनी सांगितलं आम्ही देशासोबत आहोत, आम्ही आमचे अधिकार स्वतः एक्सरसाइज करणार, कोणती बाहेरची कंट्री आम्हाला येऊन नाही सांगितलं पाहिजे की आमच्या देशाचा लीडर कोण असला पाहिजे. तर या प्रकारे सॉव्हर्निटीचं महत्व हे वाढतच चाललंय आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे कोणत्याही देशाला इंडिपेंडंट राहण्यासाठी. म्हणजे सॉव्हर्निटी ही जी कन्सेप्ट, हिचा स्कोप वाढत चाललाय. म्हणजे आधी जेव्हा सुरुवातीच्या काळात बॉर्डर मीन्स सॉव्हर्निटी होतं, आता ते बॉर्डरच्या पण आता बॉर्डरलेस वर्ल्ड आहे, त्यामध्ये ग्लोबलाइज्ड वर्ल्ड आपण म्हणतो. आता डिजिटल झालं, आता AI एज मध्ये AI आलं, आय थिंक लॉज अँड रेग्युलेशन्स पण एक तरचे सॉव्हर्निटीच आहेत. आजच्या काळामध्ये जर आपण बघितलं, स्टेटचा फॉर्म चेंज होत आहे, स्टेटचे कोलॅबरेशन चेंज होत आहेत. कारण ग्लोबलायझेशनमुळे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स असो, लोकांची आवक जावक वाढलेली आहे, टेक्नॉलॉजीची आवक जावक वाढलेली आहे, त्यामुळे स्टेटचं अफेअर जे असते ते खूप कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. तर या काळामध्ये स्टेटने स्वतःला कसं इंडिपेंडंटली वर्क केलं पाहिजे, लोकांचा स्टेटवर किती विश्वास आहे, या सगळ्या गोष्टी सॉव्हर्निटीच्या अराउंडच फिरत आहेत आणि सॉव्हर्निटीचा स्कोप हा असाच वाढत वाढत जाईल. जोपर्यंत स्टेट इंडिपेंडंट आहे तोपर्यंत सॉव्हर्निटी मेंटेन असते. म्हणजे वेन इन पॉलिटिकल सायन्स आपण या कन्सेप्टला बघतो, पॉलिटीच्या नजरेतून बघतो, तर पहिले आपल्याला येतात सॉव्हर्निटी प्रोटेक्ट करायसाठी लागतात आर्मीज, सॉव्हर्निटी प्रोटेक्ट करायसाठी लागते बाउंड्रीज आणि अशा वॉल्स तसं. पण आताच्या एजमध्ये व्हॉट यू थिंक की हे न्यू मोड्स ऑफ की पॉलिसीज आणि रेग्युलेशन्स हे किती महत्वाचे? देशामध्ये जर तुम्हाला कायदा सुव्यवस्था टिकवायची असेल, तुम्हाला डेव्हलपमेंट करायची असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी लोकातून आलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर पॉलिसीज बनतात. तर ह्या पॉलिसी जर त्या तिकडच्या लोकांसाठीच नसतील, त्यांच्या मताच्या वेगळ्या असतील किंवा कोणी इम्पोज केलेल्या असतील, तर त्या कंटेक्स्ट मध्ये जर बोलायचं झालं तर मग त्यांच्या बद्दलचा जो पॉलिसी, लॉ, रेग्युलेशन ह्याबद्दलची जे एन्फोर्समेंटची जी ताकद आहे स्टेटकडे, ती कमी कमी होत जाणार, कारण लोकांचा विरोध वाढेल, प्रोटेस्ट होईल. तर सॉव्हर्निटीचं महत्व हे या प्रकारे महत्वाचं आहे आणि यामध्ये लोकांनी जितक्या चांगल्या प्रकारे आपले अधिकार समजतील, म्हणजे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आणि ड्युटीज आहेत, त्याचप्रमाणे ते स्टेटला किती चांगल्या प्रकारे काउंटर करतात आपल्या अधिकारांसाठी,
हे पण तेवढंच महत्वाचं आहे. Okay, means more sound citizens can lead to a more sound sovereign state. येस, Okay. जसं फंडामेंटल ड्युटीज मध्ये आहे, हो. प्रत्येक सिटीजनला इथं जे असणारे रूल्स रेग्युलेशन आहेत त्याच्यानुसार ऍक्ट केलं पाहिजे. दे सिटीजनरी शुड बी लॉ अबाइडिंग सिटीजनरी, आणि ते आपल्या एक्सलन्ससाठी, सायंटिफिक टेम्परसाठी त्यांनी काम केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टींचे आपण जर चांगल्या प्रकारे आत्मसात केलं तर आपण नक्कीच चांगला सॉव्हरेन स्टेट असू. ओके, मीन्स इन द एंड मला इथं कळत आहे की सोव्हर्निटी इज द मोस्ट इसेन्शियल व्हॅल्यू फॉर अ स्टेट, जी की त्यांनी राखली पाहिजे. येस, जर इतिहासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सॉव्हर्निटीचा कन्सेप्ट हा हॉब्स थ्रू आला, आणि इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये जर बघायचं झालं, आपल्यावर दिल्ली सल्तनत, त्यानंतर मुघल्स, त्यानंतर ब्रिटिश, ह्या सगळ्यांमुळे इंडियन स्टेट इंडिपेंडंट स्टेट नव्हता. आणि आपण स्ट्रगल मोमेंट थ्रू, फ्रीडम स्ट्रगल मोमेंट जी झाली त्याच्या थ्रू आपण ही कमावलेली गोष्ट आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपण संविधानाच्या थ्रू सॉव्हर्निटी आपण स्वतःला आपण दिलेली आहे. लोकांनी स्वतःसाठी केलेलं जे डॉक्युमेंट आहे, फ्रेमवर्क आहे, त्याला आपण संविधान म्हणतो. आणि त्यामध्ये सॉव्हर्निटी ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि ती सगळ्यांनी जपली पाहिजे. राज्यकर्त्यांनी पण जपली पाहिजे, सिटीजन्सने पण जपली पाहिजे, ब्युरोक्रॅट्सने पण जपली पाहिजे. सो सोव्हर्निटी इज वन ऑफ द मोस्ट इसेन्शियल व्हॅल्यूज ऑफ द स्टेट, अँड इन डे बाय डे त्याची व्हॅल्यू अजूनच इन्क्रीज होणार आहे. Yes. टू व्हेरियस ॲस्पेक्ट्स, डायमेन्शन वाढतच जातात. Yes. So this was the concept of sovereignty from the GS2 paper, that is polity part. So hope we have decoded the concept of sovereignty in a right manner, and we'll meet you in the next one.